किती वेळा आम्ही पत्रव्यवहार केला तुमच्याबरोबर केलेले आहे. आमचा स्वतःचा ड्रीम प्रोजेक्ट आहे ना गावासाठी. मुख्यमंत्र्याचा ड्रीम प्रोजेक्ट आहे, ठीक आहे, आम्ही म्हणत नाही. आम्ही पहिलं म्हणलो होतो तुम्हाला आम्ही थोडीफार जागा देऊ शकतो. तुम्ही जर आम्हाला जर भूमिहीनच करायचं ठरवलं गावाला, मग आम्ही काय करायचं सांगा बरं. आणि जे ज्यांची आहे अडचण आमची गावाशी बोला ना. तुम्ही गावाशी चर्चाच करा नाहीत. तुम्ही गेले का डायरेक्ट परत फक्त नोटिसा पाठवून देतात, प्रशासनाचा प्रेशर देतात आणि नोटिसा पाठवतात. आमचं काय म्हणणं, आमच्या गावासाठी तुम्ही काय केले मला ते सांगा ना. गावासाठी नको का काही? हा, आणि शासनाचा आता कोणी जर असेल तर त्यांना विचारा काय आहे का नाही. मॅडम मी तुम्हाला एक सांगतो, शासनाचा एक नियम आहे, गावच्या एकूण क्षेत्रापैकी 5% गावाला गायरान हे शिल्लक ठेवायच लागतं. आम्हाला ते शिल्लक नाही राहत, मग आम्हाला हायकोर्टात जायला लागेल का आता त्याच्यासाठी, ते सांगा. तुम्ही काय याच्यावर उपाय सांगा ना. तुम्ही जर प्रशासनाचा दबाव आणून काही करत असेल तर काय उपयोग आहे त्याचा. सगळ्या गोष्टींचा विचार करूनच कलेक्टर साहेबांनी ताबा दिला. नाही आम्हाला गावाला, आमच्या गावाला, आम्हाला एक सांगा, आम्हाला उद्या शाळेसाठी जागा पाहिजे. तुम्ही कुठं जागा आहे ती सांगा आम्हाला एखादी जागा सांगा. आम्ही नदीत जाणार का आता, नदीत शाळा काही करणार का. आम्हाला दाखवा ना जागा तुम्ही, का आम्हाला ह्या गावाला जागा शिल्लक राहते. तुम्ही सांगितलं कलेक्टर साहेबांना का ह्या गावाला जागा राहते एवढी शिल्लक. हे म्हणणं तुम्हाला मांडावं लागेल ना. हा म्हणजे तेच म्हणणं आहे ना. तुम्ही मागं आपलं बोलणं झालं होतं. तुमच्या ज्या अडचणी त्या कलेक्टर साहेबांपाशी जाऊन तुम्ही मांडा. कारण की कसं आहे, आता शासनाने GR काढला, शासनाने जागा दिली, कलेक्टर साहेबांनी ऑर्डर केली, त्याच्याप्रमाणे खाली काम चालू. शासनाचा GR आहे का गावाला 5% जागा आरक्षित ठेवायचे, हा शासनाचा GR आहे. असेल ना कुठेतरी कायद्यात आहे, तुम्ही पहा. मग कायद्यात ग्रामसभेचा ठरावाची व्हॅल्यू नाही, मग कशाला ग्रामसभा ठराव तरी कशाला घ्यायचा होता आमचा. आम्हाला तरी कशाला नोटिसा पाठवायच्या होत्या. जर ग्रामसभेला काही अधिकार नसेल आणि शासनाचे जर तुमचे जे 5%ला काही जर हे नसेल तर मग ते नियमच कशाला करायचे. बरोबर आहे. मला फक्त काय होतं, आमचं शेवटी मालक तुम्ही आहे, आमचा अधिकार नाही, पण गावाचं भविष्य काय आहे तुम्ही ते सांगा. भविष्य आहे आता हे आम्हाला पण वरतूनच आदेश आहे, त्याच्यामुळे काय कलेक्टर साहेबांनी हा म्हणजे आमच्या गावची एकदा मीटिंग लावली. आमचं म्हणणं मांडू द्या. आता कसं आहे, हे सध्या आपल्याला नाही ते सुरू झाल्यानंतर काय नाही, मग आम्हाला गावाला काय भविष्य नाही ना गावाला काही. ह्याच्यात मधल्या काळात भरपूर झाले ना विषय नाही प्रत्यक्ष विषय झाले झाले नाही पण काही. प्रत्यक्ष ऍक्च्युअली मी गेलो पण एकदा गावचा एकदा विषय होऊ द्या. चला फोर व्हीलर निकाली. बैठा के इनको ले जाना है तो उनको करवाओ। बुला लो राहणार आहे ते 6.61 पूर्ण पाण्यात आहे नदीच्याकडे. नाही, आणि हे जे आपल्याला आहे एकूण क्षेत्रापैकी आपल्याला 5% जर आपण हा जो गुरेचरणासाठी त्याचं काय राखीव जागेचं काय आहे आणि आम्ही जो खालचा असेल ना पट्टा जो राहील तो नाही राहत नाही. डिमार्केशन करूनच देणार आहे ना नाही राहत नाही राहत. आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही आम्ही 2 हेक्टर होतात, आम्ही म्हणलं 10 एकर ठीक आहे, पण त्याच्यावरती काहीतरी झालं पाहिजे ना. गावचा काही विचारच नाही करत. हे गावासाठीच चाललंय हे. नाही सोलार म्हणजे कोणासाठी नाही काय सर, लोकांना गाव- थोडं देणार आहे. ग्रीडला चढवलंय. बरोबर आहे. नाही सर, ऐका ना, मला काय म्हणायचं, समोरचा डोंगर आहे आपला अख्खा ओपन आहे. हा. तुम्ही जर प्लेन जमीन घेताय आणि डोंगर असं ओपन ठेवलं काय ते नाही मला असतं ना अहो असंच आहे ना. आता पहा तुम्ही सर, आता पहा अख्खा डोंगर अख्खा उन्हाची हे म्हणणं इन्स्पेक्शन केलेलं आहे ती टीमने. नाही काय नाही ते घ्या ना तुम्ही। जिथं आपण सगळ्या जागा दाखवल्या त्यांना. नाही मॅडम, हे काय झालं माहिती आहे का फक्त नाही सगळ्या दाखवल्या ना आपण. मॅडम एक मिनिट. करायला इथं जागा कुठे मग?
हे काय आपण सगळ्या जागा सुलतानपूर पासून एकलं सगळं दाखवलं नाही पण ते तुम्हाला ही सपाटा जागा भेटली का फक्त कंपनीच्या फायद्यासाठी? आम्ही ग्रामस्थ नाही घेतो आपण नाही ना. तुमचं काय म्हणणं असं त्याच गोष्टी ते द्यायला पाहिजे होतं ना. दिले ना म्हणणं आम्ही. एक मिनिट सरकारला नाही, एक केलेले मिनिट. आहे त्याला उत्तर काहीच नाही. हे मला एक सांगा, हे आम्ही हे पोच आहे आमचे सगळं आहे, आमचं म्हणणं आम्ही मांडलेलं आहे सगळ्या गोष्टी. त्याचं काही उत्तर आहे का नाही आम्हाला? एक ग्रामस्थ म्हणून तुम्ही एक सांगा, ग्रामस्थ म्हणून सरकारचं काम आहे का नाही? ते बरोबर मग का हे फक्त मनमानीचे सगळे आहे. पण याला मनमानीचे, मला तर असं वाटतं मनमानीचे. मग आम्हाला आमच्या पद्धतीने मग आम्ही पोषण वगैरे करायला लागेल. आम्ही आतापर्यंत कागदानीच चाललो होतो फक्त. हे बरोबर आहे तुमचं. आमच्याशी नाही चर्चा करत नाही नाही. आमच्याशी चर्चा करत याला नाही कोणी, उत्तरच काहीच नाही, नाही, याला काही. काही उत्तरच नाही आम्हाला. नाही, आता हे कसं आहे मग आम्ही दात कोणाकडे वरिष्ठ मग आम्ही दात कोणाका मागायचं? नाही, मग तुम्ही मग वरिष्ठांना एक दिवस इथं आणा, आपण मग करू निर्णय. मग आता काय बोलणार आहे आपण? आमच्याशी चर्चा तर करत नाही. वरिष्ठांशी चर्चा करायला लागणार. साहेबांचे आदेश आहेत. हो. हा पण आम्ही ज्या वेळेला काहीतरी केलं त्याचा आम्हाला रिप्लाय तर पाहिजे ना. आता कसं आहे कलेक्टर साहेब, मी तुम्हाला काल पण म्हणलं ना, कलेक्टर साहेबांचे आदेश असल्यामुळं ह्याच्यामध्ये नाही नाही, आपल्याला- मी तुम्हाला आपल्या level ला माझं काय म्हणणं आहे का, मी आमचं तेच म्हणणं आहे, आमचं एकदा म्हणणं समजून घ्या ना. आम्ही म्हणतच नाही का तुम्ही प्रोजेक्ट करूच नका. हो मांडलं ना. हा. मग आता ते जर मांडून जर काय होत नाही, मग अख्खी गावाची जमीन द्यायची, आम्हाला काहीच नाही ठेवायची का? नाही, तसं नाही. शेवटी लोकांच्यासाठीच आहे. अहो लोकांच्या साठी तेच चाललंय ना. पण आता आमचं लोकहिताचा प्रोजेक्ट आम्हाला मग दुसऱ्या गावात देता का तुम्ही? ठीक आहे, एखाद्या गावात आम्हाला पाच पण कुठली तरी एक दिशा ठरवून द्या ना की आम्हाला ही जागा तुम्हाला राहील, ही इथं ती कंपनीचा प्रोजेक्ट होईल, असं काहीतरी. हेच नाही डायरेक्ट आता हे- चर्चा नाही, काही आखणी नाही. काय नाही काय नाही काय नाही. हे जे मोजलंय ना त्यांनी डायरेक्ट बंदोबस्त घेऊन येतो. नाही बंदोबस्त नाही नाही असंच आहे ना. आता हे नाही, नाही, मनमानी नाही, चाललेली आहे. काय आम्ही केलं ना का इथं इथं पण काही? आम्ही पूर्ण गाव जमा करू शकलो असतो. हा. असं नाहीये. शेवटी तुम्ही जर ग्रामस्थांना विश्वासातच आम्ही म्हणलं नाही ना, घेणार नका डायरेक्ट करू येऊन किंवा इथे हे काय. करणार, असं नाही ना चालू. आम्ही काही इथे हे नाही आलो ग्रामस्थ म्हणून आहे ना, आमची काही तळमळ तुम्ही लक्षात घेतली पाहिजे ना की बाबा आम्ही एवढं का बोलतोय. त्यांनी शेवटी हे लोक राहतात कागद इथं. दिले, त्याला काही उत्तर नाही, काही एवढं नाही. नका. आम्ही उभे आहेत, साहेब. तुम्ही आले, सर, तुम्ही काम चालू इथं करा. ही लोक विचारलं पण पण नाही राहतात, तुम्ही ते आम्हाला समजा काय काय झालं, काय आहे, नाही. त्यांचं पण विश्वास घेतला पाहिजे ना. बरोबर आहे. हा आपण विषय भारताचे आहे. नागरिक आहोत, आपल्याला विचारायचं काय, बोलायचं, चर्चा नाही करायचं, हे अधिकार आहे का? हुकुमशाही चाललेली आहे सर. बरोबर आहे. ही फक्त शासनाची हुकुमशाही चाललेली आहे. नाही तसा विषय नाहीये. आता जिथं पॉसिबलच नाही तिथं नाही नाही आपण- पॉसिबल तुम्ही नाही. मग आमच्या आमच्या गावाला तर्फे तुम्ही तुम्ही आम्हाला म्हणणं सांगा ना भाऊ, मांडा एक ना 5 तिथे हेक्टर समजा. तुम्हाला कलेक्टर क्षेत्र आम्ही तुम्हाला साहेबांना राखीव तुम्ही देतो दुसऱ्या सांगा. गावाला. तिथले लोक आले होते आम्ही- आणि आम्ही- त्यांचा असा ऐका ना संबंध साहेब. राम सर स्वतः बोललेले आहेत, मी पण बोललेलो आहे. एकदा नाही खूपदा बोललेलो आहे मीटिंग मध्ये. आमची आरओ मीटिंग होती ना, हा. खूपदा विषय झालाय हा. पण आता ते त्यांचं म्हणणं आहे आणि हे रिपोर्ट त्यांच्यापर्यंत गेले होते, मोजणीचे रिपोर्ट आहेत. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की काय आहे की हा प्रोजेक्ट जो आहे ते आता बाकीच्या तालुक्यामध्ये तर 12 14 सुरू झाले, आपल्याकडे 5च सुरू झालेले नाही पण आता मग- जुन्नरचे असतील, शिरूर, खेड सगळीकडे सुरू झाले. नाही नाही, जी पुण्यामध्ये आहे ना- आमचं म्हणणं हे आहे का समजा तुम्ही आपलेच आहेत, आम्ही तुमचेच आहेत. हा, हा, तर मी पण शेवटी कसं आहे, शेतकऱ्याचाच मुलगा आहे. हो. भाऊ, माझी अशीच जमीन जी आहे, मला माहिती पडीक ना. जमीन आहे, जी म्हणजे जिथं काही उगत नाही अशा ठिकाणी प्रोजेक्ट करा ना. आता हे समजा जे गाय चरण आहे, हा, गुरांचं करायचं सकाळ धरून तर इथं आता जवळजवळ आखी गावची आखी धनगरांची इथं गाया हा. असतात, जवळजवळ 100-1 जनावर दिवसभर चरत करत असतात दररोज. असतात. आता त्यांचं तुम्ही मुख्य जनावरांना काढून टाकणार काय तुम्ही. प्रोजेक्ट काय चाललाय हे जनावरांसाठी? काय एका ठेकेदारासाठीच हा प्रोजेक्ट चालू आहे असं वाटतं. नाही नाही हे ठेकेदारी चालू आहे सर. आमचा विषय असा आहे की तुम्ही आम्हाला गावाला विचारतच घेत नाही. हा ना, आमची जनावरं वगैरे आम्ही सोडायची कुठं असं आहे. नाही, विषय आपण मग आम्हाला नाही नाही, आता उलट तुम्ही आम्हाला सांगा ना, तुम्ही साहेबांशी बोलून घ्या एकदा. काय आहे ते गावचं म्हणणं एकदा समजून घ्या ना. आम्ही सगळं डॉक्युमेंटली आमच्या आतापर्यंत तर्फे तुम्ही मांडा त्यांच्याकडं आणि ते त्यांना असं म्हणा की सांगा की बाबा गावच्या बरोबर एकदा मिटिंग करा. मी काय म्हणतोय, आमचं हे मी म्हणणं. 3दा-4दा म्हणणं तुमचं मांडलेलं आहे तिथं. इथल्या मग ते ते का आता ते लाखनगाव करत नाही. मग तालुक्यात. आता आम्ही कोणाकडे जायचं? नाही नाही ऐका ना. आम्ही कोणाकडे कसं जायचं? असतं की फ्लोरेबल रिपोर्ट जे एमएस नाही, नाही, किंवा साहेब. परिवहनाचे निर्मितीचे आहेत की बाबा हे परफेक्ट आहे. आता बाकीकडे आहे 1 लेहरे किंवा सुलतानपूरचं आहे, तिथे त्यांच्याकडे नव्हतं तसं, म्हणजे लँड पण नाही. आणि दुसरा विषय काय झालेला आहे की तो बसतच नाही तो प्रोजेक्ट. आणि 1 लेहरीत भरपूर होते, भरपूर अजून शिल्लक राहील, पण ते नाहीच, बसतच नाही. मग काय उगाच, त्यामुळे तसं काय विषय नाही आहे. परंतु बघा ना, आता आमच्या गावचं आमच्याकडे भविष्य दोन- काय मला ते सांगा. हा, आमच्या गावचं तुम्ही आम्हाला गावासाठी सांगा जमीन बा होती. शासकीय तुम्ही आम्हाला सांगा आमच्या गावचं भविष्य काय. 2 ठिकाणी जमीन होती आम्हाला. एक जमीन आम्ही दिलेली already. आम्ही ऑलरेडी एक जमीन याला दिलेली मार्केट यार्डला Market yard ला दिली. आणि या गावात आता आता जागा एवढीच राहिली राहिली 18 हेक्टर. 18 हेक्टर मध्ये 8 हेक्टर पूर्ण पाण्याखाली आहे.
ती जमीन वापरता येणार नाही. बंदरासाठी एक्वायर केलेली आहे. ती सगळी जमीन पाण्याखाली जाते पूर आल्यावर राहिली एवढीच जमीन राहिलेली. आणि ही सुद्धा जमीन जर काढली गावाला उद्या गावचं विस्तारीकरणासाठी गावठाण विस्तारीकरणासाठी जागा कुठून भेटायची आम्हाला? लोकसंख्या वाढल्यानंतर पुढे बांधायची. पाण्यात गेल्यामुळे घरवर आले. गावचं विस्तारीकरणासाठी मला एक सांगा काय प्रयोजन आहे? मग हे कोण करणार? हे कोण ठरवणार? नाही, म्हणणे तुमचं आहे ना, आम्ही मांडले तेच सांगितलं ना, तुमचं पण वस्तुस्थिती तिथं सांगितलेली आहे, ह्यांची पण वस्तुस्थिती आपण तिथं तुम्ही सांगा आम्ही काय करायचं, आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही काय केलं पाहिजे, आम्हाला मार्ग सांगा याच्यात. याच्यात तुम्ही ना आता हे आपण आम्ही बोलायचंच नाही, फक्त तुम्ही जे थांबा. करणार तेच. ते काय म्हणतात पुढे सरपंच साहेब, नाही हो, असं काय नाही तसंच चालवली तुम्ही ना, तेच ठरवलेले अक्षरशः. आता एवढं तुम्हीच बोलताय ना, मी नाही, फक्त तुम्ही- माझे 2-4 शब्द बोलतोय. नाही, मग आता ठीक आहे ना. करा ना. तुम्ही आम्हाला ऑप्शन सांगा की Option काय सांगा, केलं चला. पाहिजे. आता तुम्ही ना तुमचं म्हणणं घेऊन एक तर उद्या कलेक्टर साहेबांकडे जा, हो. त्याची अशी परिस्थिती आहे बाबा, आणि सगळे रिपोर्ट तिथे त्यांना दाखवा आणि पत्रव्यवहार केलेले पण दाखवा. मग जर पुन्हा जर आज तर मोजून आपण हे करूच, ताबा देऊ. ते जर उद्या म्हणले की नाही ताबा बाबा, नका देऊ, तुम्ही ताबा नाही मोजून द्यायचा. घ्या. पण आम्हाला ताबा देऊ त्यांच्यापर्यंत नका. जाऊ द्या. आम्हाला एकदा त्यांचं म्हणणं त्यांच्यापर्यंत आहे जाऊ ना, द्या. काय आहे हा. हे प्रोसिजर आपल्याला करावीच लागेल. नाही, ते बदलता येत नाही अहो बदलता नाही. तुम्हाला एक सांगतो साहेब, एकदा झालं मी ना, पहिलं झालं. आम्हाला एकही नोटीस नाही आला. आम्ही खूप झालेले केसेस आहेत, खूप केसेस. नाही मला एक सांगा, केसेस दाखवू त्यांच्यापर्यंत की जाऊ द्या. आमच्या मागं कोणीच नाही. आमदार खरी परिस्थिती काय आहे? फक्त अहो, जनता आहे. माणूसच काय चालेल, होऊ शकत? सर्वसामान्य नाही, माणूस असं आहे. दाबण्याचा प्रयत्न चालू आहे साहेब आमच्या गावात. सगळं दाबायचा प्रयत्न चालू आहे. हा. बाकी नाही काय. बाकीच्या गावांनी नाही तर भरपूर आहे. वनतारापाशी गुजरातला द्या. सर ऐका ना, पेटला क्षेत्र किती मला एक सांग, गायरान क्षेत्र किती पेटला? 5 ठिकाणी. मॅडम आज कुठं सुरू झाले हो? कुठं सुरू झाले मग? अजून काहीच उत्तर दिलेलं नाही. त्याला काहीच नाही आम्हाला ठरवलं. हे बघा ते गोशाळेसाठी सुद्धा मागणी केली. 6-7 लोकेशन जर सुरू झालेले आहे. नाही मला एक सांगा सर, काय झालंय, लाखनगावला क्षेत्र 100 एकर असेल तर त्याच्यातलं 50 घेतले. तेवढं क्षेत्र शिल्लक आहे तिथं, त्यांच्याकडे शिल्लक ते आहे. सांगितलं तुम्हाला, एक रेल्वेमध्ये पण भरपूर आहे, पण त्याची जी तरी नसते का? नाही काय झालं माहितीये का सर, हे सगळं तालुक्यात फक्त 2च प्रोजेक्ट चालू आहे. हा, मी त्यांना तेच सांगितलं ना. खेड जिल्ह्यात आणि सगळ्यात महत्वाचं, नगरपंचायत जवळ आहे. उद्या हे गाव नगरपंचायत मध्ये अक्वायर होईल. हा, आणि याचं काय भविष्य आहे गावाचं? आम्ही प्रभागासाठी नगरपंचायत मागत होतो. मंचरचे याला हे बघा, आमचे- रस्त्याच्या पलीकडे मंचर आहे. हे बघा, हे आमचे पूर्वकाळीचे हे सरपंच होते, उपसरपंच. त्याच्यावेळी यांनी मागणी केली होती कलेक्टरांकडे, तहसीलदारांकडे, की ही जागा गायरानाची आम्हाला फळबागा लावण्यासाठी द्या म्हणून. आम्हाला काहीच रिप्लाय त्याचा रिप्लाय आता कसं आहे ना, फक्त जमीन अक्वायर करायसाठी रिप्लाय आला असेल. गोशाळेसाठी सुद्धा मागितली मागितली नाही होती. दिली. आणि आता ही सकाळी मी तुम्ही पहा, आता सुद्धा एवढी लोक जनावर चालतात, त्यांचं काय? आपण दिलेले आहेत बऱ्याच ठिकाणी. मला वाटतं सुलतानपूरच्या इथं पण माग हे केलं होतं, ग्रुपला. तहसीलदारांसोबत तुमची चर्चा झाली, काय ठरलं, काय विषय झाला? चांडोली खुर्द येथील जी गायरान जागा आहे, त्या गायरानामध्ये सरकारचा जो प्रोजेक्ट या ठिकाणी 481चा 1 मधील ही गायरान जागा आहे. याच्यामध्ये आज कोणत्या तरी सरकारी कंपनीचा प्रोजेक्ट या ठिकाणी येऊ पाहतोय, आणि तो प्रोजेक्ट येत असताना ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारच्या विश्वासात न घेता आज या ठिकाणी शासनाचे सर्व अधिकारी येऊन गावच्या ह्या असणाऱ्या जमिनीवरती ताबा मिळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न चालू आहे. ग्रामस्थांची मागणी हीच आहे की या ठिकाणी ग्रामस्थांना विचारात घेऊन प्रोजेक्टचा त्या ठिकाणी गावाला काय फायदा किंवा गावच्या हितासाठी काय, आणि गावामध्ये असणारी जागा, या जागेमध्ये जे गुरं या ठिकाणी मेंढपाळ असतील ते राहतात, किंवा अनेक शेतकरी बांधव या ठिकाणी जाण्या येण्याचा मार्ग आहे. त्याचप्रमाणे याच जागेतून अनेक शेतकऱ्यांच्या पाईपलाईन सुद्धा गेलेल्या आहेत. जवळजवळ 100 ते 150 पाईपलाईन या ठिकाणी गेलेल्या आहे. उद्या या ठिकाणी जर प्रोजेक्ट झाला तर त्या शेतकऱ्यांचं देखील भरपूर नुकसान होणार आहे. आणि आतापर्यंत ग्रामस्थांनी, ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार माननीय जिल्हाधिकारी असतील, वरिष्ठ जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत केलेला आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी म्हणणं न हे करता, ग्रामस्थांचं आमचं हेच म्हणणं आहे की ग्रामस्थांना विचारात घेऊन आमचा या ठिकाणी जो शासनाचा प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला विरोध नाही, परंतु जो संपूर्ण जर जागा, गावाला कुठलीच जागा आहे त्या ठिकाणी राहणार नसेल, यामध्ये अनेक प्रकारचे लोक या ठिकाणी या वस्तीवर राहतात. ह्या लोकांचं भवितव्य काय, हे लोक उद्या कुठं राहणार,
हाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळं शासनाला आमची विनंती राहील की आपण आमचं म्हणणं या ठिकाणी लक्षात घेऊन हे चालू असलेला आपला सर्व कारभार गावच्या ग्रामस्थांना विचारात घेऊन करावा. अमोल लक्ष्मण दाभाडे या गावचा उपसरपंच म्हणून मी या ठिकाणी काम करत आहे. तहसीलदार या ठिकाणी आले, आज या ठिकाणी तुमची चर्चा झाली, कोणताही शब्द दिलेला नाही. ग्रामस्थांचं पुढचं पाऊल काय असणार आहे? ग्रामस्थांचा आता तहसीलदारांशी आता चर्चा झालेली आहे. तर तहसीलदारांनी आमचं निवेदनाचं काही लक्ष दिलं नाही. या ठिकाणी त्यांचा मनमानी कारभार चाललेला आहे. इथं या ठिकाणी पोलीस प्रशासन आणून ग्रामस्थांवर दबाव आणण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि या ठिकाणी खाजगी कंपनी आहे आणि त्या खाजगी कंपनीचा या ठिकाणी मला असं वाटतंय का मी आतापर्यंत गेली 3 वर्ष झाले मी फॉलोअप घेतोय का हे खाजगी कंपनीचा पूर्ण या ठिकाणी आर्थिक काहीतरी त्यांचं 100% आर्थिक हे आहे. त्याच्यामुळे हे प्रशासन पूर्ण त्यांच्या बाजूनीच उभं राहिलेलं आहे. कारण आमच्या एकाही गोष्टीला या ठिकाणी यांनी जुमानलेलं नाही. आमच्या गावचं भविष्य आजला हे 18 हेक्टर क्षेत्र आहे. 8 हेक्टर क्षेत्र पूर्ण पाण्याखाली आहे नदीजवळ असल्यामुळे, आणि 12 हेक्टर जे शिल्लक राहते ते पूर्णच्या पूर्ण क्षेत्र या ठिकाणी हे गिळून पाहत आहे. मुळातच आमच्या गावचा सिटी सर्वे झालेला नाही. उद्या गावचं काही भविष्यातली काही प्लॅनिंग उद्या गावाला जर उद्या वाटलं आम्हाला का या ठिकाणी कचरा व्यवस्थापन असेल, गावचा घाट याच ठिकाणी आहे. या ठिकाणी जवळजवळ 100-150 लोक या ठिकाणी याच गायरानात झोपड्या करून राहत आहे. त्या लोकांचे सुद्धा पुनर्वसनाचं भविष्य आहे. याच ठिकाणी याच जागेत आमचे पंतप्रधान याच्यातून आम्ही 7.5 गुंठे फक्त आम्हाला त्या ठिकाणी 14 कुटुंबासाठी 7.5 गुंठे जागा फक्त भेटली आहे. आणि गव्हर्नमेंटचा फक्त खाजगी कंपनीसाठी यांनी या ठिकाणी 12 हेक्टर जमीन या ठिकाणी दिलेली आहे. तर या ठिकाणी आमचा गावचा या ठिकाणी पूर्णपणे विरोध राहील आणि आमचं म्हणणं या ठिकाणी यांनी ऐकून घेतलं पाहिजे. नाहीतर गाव गाव आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि उपोषण करेल. नमस्कार, मी प्रभारी तहसीलदार आंबेगाव. तांडोली खुर्द या गावात आलेलो आहे आपण. आम्हाला जे कलेक्टर साहेब आणि प्रांत साहेबांचे आदेश आहेत त्यानुसार CM सोलार प्रोजेक्टसाठी जे काही आरक्षित जमीन आहे त्याच्या ताबाबाबतची आपण इथे कारवाई करत आहोत. धन्यवाद. आम्ही तरी पुढे जायचं साहेब. आता आम्ही बी इतके वर्षे राहिले, आता लेकरा बाळा आम्ही घेऊन कोणत्या आधारावर राहायचे? ते पोरांच्या शाळा, आमचे शिक्षणाचे त्यांचे मोठू आम्हाला त्या लेकरा बाळांचे. आता जर आम्हाला तुम्ही एवढा साथी करायला लागले तर आम्ही लेकरा बाळांचा आम्हाला सोय लावा. कुठेतरी लेकरा बाळांची सोय लावली तर आमची सोय होईल. लेकरांसाठी आमचा जीव तर आधार पाहिजे. कुठेतरी आम्हाला तुम्ही जागा द्या. 50 वर्ष या जागेवर आम्ही राहिले. 50 वर्ष आम्ही काय फुगत नाही राहिल्या जागी. 50 वर्ष राहिले आता आम्ही फुगट या वर्षी आम्ही राहिले नाही का. तेव्हा जर 50 वर्ष तुम्ही जर म्हणले असते की इथून तुम्ही उठा तर आमची आम्ही सोय कुठंतरी लावली असते. आमची तुम्ही जर म्हणायला लागले साहेब आम्हाला तर आम्ही जाणार कुठं? आज आता पोट भरणारे आम्ही मूल मंजुरी करायची आणि पोट भरायची. आमची ताकद आहे का कुठं आता जागा घ्यायला घर बांधायची ताकद आहे का आमची? आम्हाला पाच चमचा भरणे या गायरणामध्ये जर्सी गाय असतील, गावठी गाय असतील, म्हशी असतील, धनगरांचे बकरे असतील, मेंढरे असतील, यांचा हा चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. आणि भाजप सरकार हे हिंदुत्ववादी सरकार आहे आणि ते ह्या गाई म्हैशी गावठी गाई यांच्यावर अन्याय होताना दिसतोय. यांना चाऱ्यासाठी जमीन राखीव राहिली पाहिजे.
तर याच्या शासनाने काहीतरी विचार केला पाहिजे. शासन हे हिंदुत्ववादी बनतं, मग हे शासन हिंदुत्ववादी असेल तर मग या जनावरांचं काय, या गाई गुरांचं, गोमाता म्हणायचं फक्त नावासाठी का काय आहे का नाही, शासनाचं याचं काय आहे का नाही, का याच्यात काय स्वतःच्या एखाद्या अधिकाराचा काय फायदा असेल तर पहा बुवा. साहेब ह्या जनावरांचं काय, त्या जनावरांचं काय, ज्या गाया गायरानात ज्या गाया चरतात आमच्या त्या जनावरांसाठी तुम्ही काय व्यवस्था केली? हॅलो साहेब तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या. नाही साहेब तुम्ही पण प्रशासन आहे, तुम्ही आता जसं आम्हाला ज्या ठिकाणी दडपशाही आम्हाला दाबण्यासाठी आले तसं या जनावरांचं तुम्ही आम्हाला उत्तर द्या. त्या जनावरांनी कुठे जायचं? ह्या गाया मालकीच्या नाही, ह्या गावच्या गाय आहेत. नाही 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 असं नाही, शासनाला नाही, ह्या गायांनी जायचं कुठं? ओनरचं नाही, ओनरचं नाही होत. ह्या गाया अशी कितीतरी जनावर चालतात या गायरानात. तुम्ही आहेत की गावात मग त्यांना बोला सांगा ते बरोबर, त्या टायमिंगला बरोबर जातं, त्याचं उत्तर द्या आम्हाला.